तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, जर तुम्हाला सर्वच्या सर्व 16च्या 16 चॅप्टरचे डेफिनेशन्स आणि लॉज एकाच व्हिडिओमध्ये पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा. ओके, डेफिनेशन्स अँड लॉज ऑफ चॅप्टर नंबर 13, that is AC circuits. Average or mean AC voltage. The average of all values of voltage over one half cycle is called average or mean voltage. So average voltage चा फॉर्म्युला लक्षात घ्या. Average voltage is equal to 2 upon pi times peak voltage, or you can write it as average voltage is equal to 0.637 times peak voltage. म्हणजे पीक व्होल्टेजच्या 63.7% असतं ॲव्हरेज व्होल्टेज. सेकंड डेफिनेशन, ॲव्हरेज ऑर मीन AC करंट. द ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ करंट ओव्हर वन हाफ सायकल इज कॉल्ड ॲव्हरेज ऑर मीन करंट. सो ॲव्हरेज करंट फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज करंट इज इक्वल टू 2 upon pi टाइम्स पीक करंट. मीन्स 0.637 times peak current means 63.7% of peak current is called average current. Next definition is effective value or virtual value or RMS value of current. The value of constant current म्हणजे DC current, the value of constant current which produces the same amount of heat in a given resistance in a given time as it produces by an alternating current when flowing through the same resistance for the same time is called RMS value of current. AC ची RMS व्हॅल्यू किती असते तर त्या AC च्या ऐवजी जर आपण DC करंट पाठवला त्याच रेजिस्टन्समधनं तेवढ्याच वेळेसाठी तर तेवढीच हीट जर तयार होत असेल तर तो जो DC करंट असतो की जो पाठवल्यानंतर तेवढीच हीट तयार होईल तेवढ्याच इंटरवल ऑफ टाईममध्ये, तर त्या DC करंटच्या व्हॅल्यूला म्हणतात AC ची RMS व्हॅल्यू. अँड फॉर्म्युला इज IRMS इज इक्वल टू I0 अपॉन √2 मीन्स पीक करंट अपॉन √2 मीन्स 0.707 टाइम्स I0 मीन्स 0.707 टाइम्स पीक करंट मीन्स 70.7% of peak current. Peak value of current. The maximum value of alternating current at any instant of time in the electric circuit is called peak value of alternating current. ठीक आहे.
रिलेशन लक्षात ठेवा, I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट इज इक्वल टू √2 टाइम्स IRMS. √2ची व्हॅल्यू 1.414 आपल्याला माहिती आहे, म्हणजेच 141.4% ऑफ RMS करंट. पीक करंट इज 141.4% ऑफ RMS करंट, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट इज फेजर, अ रोटेटिंग वेक्टर दॅट रिप्रेझेंट्स अ quality varying sinusoidally with time is called phasor. फेजर हा एक रोटेटिंग वेक्टर असतो जो क्वालिटी रिप्रेझेंट करतो की जी सायनुसायडली टाईमनुसार बदलत आहे अशी. मग फेजर डायग्राम काय असतं? अ डायग्राम रिप्रेझेंटिंग द व्हेरिएशन ऑफ क्वालिटी सायनुसायडली विथ टाईम इज कॉल्ड फेजर डायग्राम. जी क्वालिटी सायनुसायडली व्हॅरी होत आहे टाईमनुसार, तिला जर आपण रिप्रेझेंट केलं तर तिला म्हणायचं फेजर डायग्राम. मग आता या ठिकाणी लक्ष ठेवा, प्युअर रजिस्टिव्ह सर्किट जर असेल तर EMF आणि करंट हे सेम फेजमध्ये असतात आपल्याला माहिती आहे. म्हणून मग EMF आणि करंट हे दोन वेक्टर आपण दाखवतो आहे फेजर डायग्रामद्वारे. सो EMF आणि करंट दोघांची डायरेक्शन सेम, म्हणजे दोघांमधला फेज डिफरन्स 0. सो करंट अँड EMF आर इन सेम फेज इन प्युअर रजिस्टिव्ह सर्किट. फेजर डायग्राम प्युअर रजिस्टिव्ह सर्किटसाठी लक्षात ठेवा कशी येते. तर फेजर डायग्राम फॉर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आपल्याला माहिती आहे, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट हा EMF पेक्षा π/2 एवढ्या फेजनी समोर असतो. बघा इथे EMF हा रेफरन्स घेतला आहे आणि त्या EMF पेक्षा 90नी, हा अँगल 90 दिसतोय, 90नी करंट समोर आहे. सो दिस इज फेजर डायग्राम फॉर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट where current leads the EMF by phase π/2. नेक्स्ट डायग्राम इज फेजर डायग्राम फॉर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. आता प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा EMF पेक्षा मागे असतो π/2 फेजनी, आपल्याला माहिती आहे. मग त्याची फेजर डायग्राम या प्रकारे, EMF रेफरन्समध्ये ठेवा आणि करंट त्याच्यापेक्षा 90नी मागे दाखवा, अँगल 90. हां, सो द करंट लॅग्स बिहाइंड EMF बाय फेज π/2 इन प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. नेक्स्ट डेफिनेशन इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आता रिॲक्टन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, रिॲक्टन्स म्हणजे अपोजिशन. AC सर्किटमध्ये जे अपोजिशन असतं त्याला रिॲक्टन्स म्हणतात. मग आता कॅपॅसिटरनी जे रेजिस्टन्स ऑफर केलं ACला त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतात आणि त्याची व्याख्या आपण लिहिलेली आहे, द रेशो ऑफ RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर टू RMS करंट थ्रू द कॅपॅसिटर इज कॉल्ड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो XC किंवा काय C इज इक्वल टू ERMS अपॉन IRMS आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1/ωc, where ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी अँड C इज कॅपॅसिटन्स ऑफ दॅट कॅपॅसिटर. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, इट इज द अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर टू AC. याला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये आपण मांडतोय, द रेशो ऑफ RMS व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर टू RMS करंट थ्रू इट is called inductive reactance and the formula is XL or chi L is equal to ERMS upon IRMS is equal to omega L. Then reactance, the opposition offered to the flow of AC by induced current produced by induction effect is called reactance. Okay, then what is impedance? The total opposition offered by resistance and reactance to the flow of alternating current through the circuit is called impedance. टोटल रेजिस्टन्स आणि टोटल रिॲक्टन्स याला इम्पिडन्स म्हटलं जातं. और द रेशो ऑफ RMS व्होल्टेज टू RMS करंट इन अन अल्टरनेटिंग सर्किट इज कॉल्ड इम्पिडन्स. इम्पिडन्सचा फॉर्म्युला लक्षात घ्या, फॉर LCR सर्किट जर असेल म्हणजे त्या सर्किटमध्ये इंडक्टन्स पण आहे, कॅपॅसिटन्स पण आहे, रेजिस्टन्स पण आहे, तर इम्पिडन्सचा फॉर्म्युला असतो Z इज इक्वल टू √मध्ये R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर. मी याला X वाचतोय, हां, काय L मायनस काय C नाही म्हणत, मी XL मायनस XC म्हणतोय. हां, जर सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स असेल म्हणजे R आणि L जर फक्त सर्किटमध्ये असेल तर हाच इम्पिडन्सचा फॉर्म्युला होतो, Z इज इक्वल टू √मध्ये R² प्लस XL². सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स असेल तर सर्किटचं इम्पिडन्स असतं Z इज इक्वल टू √मध्ये R² प्लस XC². इंस्टंटेनियस पॉवर,
the product of instantaneous current and instantaneous voltage at any instant of time is called instantaneous power of that instant. So P instantaneous is equal to E instantaneous into I instantaneous. पॉवरचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, करंट इंटू व्होल्टेज, तोच फॉर्म्युला या ठिकाणी आहे पॉवरसाठी. देन नेक्स्ट डेफिनेशन इज ॲव्हरेज पॉवर. द ॲव्हरेज ऑफ instantaneous power over a complete cycle of AC is called average power of AC. आता इथे लक्ष ठेवा, काही पॉईंट्स दिलेत मी तुम्हाला. द ॲव्हरेज पॉवर ऑफ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट इज 0. प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ॲव्हरेज पॉवर 0 असेल. द ॲव्हरेज पॉवर ऑफ प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट इज ऑल्सो 0. देन द ॲव्हरेज पॉवर ऑफ LCR सर्किट is also called true power. So P average is equal to E RMS into I RMS into cos phi, where cos phi is called power factor. Then pure resistive circuit जर असेल तर the average power associated with pure resistance is P average is equal to E RMS into I RMS. Less current. The average power consumed in a circuit is 0. Then current is said to be wattless. Power factor. The cosine of phase difference between applied voltage and circuit current is called power factor. So power factor is cos phi, and its formula is cos phi is equal to true power upon apparent power, or cos phi is equal to P bar upon E RMS into I RMS. apparent power असते E RMS into I RMS, आणि ट्रू पॉवरला आपण ॲव्हरेज पॉवर म्हणतो. ऑर द रेशो ऑफ ट्रू पॉवर टू अपिअरंट पॉवर इज कॉल्ड पॉवर फॅक्टर. या प्रकारे पण तुम्हाला डेफिनेशन लिहिता येईल. देन नेक्स्ट डेफिनेशन इज रेझोनंट सर्किट्स. वेन फ्रिक्वेन्सी ऑफ AC सर्किट विथ इंडक्टर अँड कॅपॅसिटर ग्रॅज्युअली चेंज, देन ॲट सर्टन फ्रिक्वेन्सी द इम्पिडन्स बिकम मॅक्झिमम or minimum. This condition is called resonance and the circuit is called resonant circuit. बघा आता आपल्याला माहिती आहे की जर फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी केली किंवा फ्रिक्वेन्सी जर चेंज केली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पण बदलतं आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण बदलतं. त्यामुळे त्या ठिकाणी इम्पिडन्स सर्किटचं बदलेल. इम्पिडन्स मॅक्झिमम पण होऊ शकतं किंवा मिनिमम पण होऊ शकतं. इम्पिडन्स जर मॅक्झिमम झाला तर करंट मिनिमम होऊन जाईल, आणि इम्पिडन्स जर मिनिमम झाला तर करंट सर्किटमधला मॅक्झिमम होईल. आणि ही जी कंडिशन असते याला म्हणतात रेझोनन्स, आणि त्या सर्किटला म्हणायचं रेझोनंट सर्किट. सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. द फ्रिक्वेन्सी फॉर विच द करंट फ्लोईंग थ्रू द सिरीज LCR सर्किट बिकम्स मॅक्झिमम इज कॉल्ड सिरीज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. Parallel resonant frequency. The frequency for which current flowing through parallel LC circuit becomes minimum is called parallel resonant frequency. Then acceptor circuit. A resonant circuit which selectively a resonant circuit which selectively passes a current of only the desired frequency is called acceptor circuit. Then rejector circuit. A resonant circuit which rejects a signal of particular frequency is called rejector circuit. काही पॉइंट्स लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज रेझोनंट सर्किट. रेझोनन्स ऑकर वेन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे की जर दोन्ही रिॲक्टन्सेस सारखे झाले तरच हे सिरीज रेझोनंट होतं. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ओमेगा R इज इक्वल टू 1/2π√LC. जेव्हा सिरीज रेझोनन्स होतं तेव्हा इम्पिडन्स इज मिनिमम अँड इट इज इक्वल टू रेजिस्टन्स. सो Z इज इक्वल टू R. सर्किट इज प्युअरली रजिस्टिव्ह. जेव्हा सिरीज रेझोनन्स झालेलं असतं तेव्हा ते सर्किट प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट म्हणून वर्क करतं. करंट इज मॅक्झिमम, कारण की इम्पिडन्स मिनिमम झालेला असतो त्यामुळे करंट हा मॅक्झिमम असतो ॲट सिरीज रेझोनन्स. अँड इट ॲक्ट ॲज अ ॲक्सेप्टर सर्किट. सिरीज रेझोनन्स जेव्हा होतं तेव्हा ते सर्किट ॲक्सेप्टर सर्किट म्हणून काम करतं. त्याचप्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट.
पुन्हा कंडिशन तीच, रेझोनन्स ऑकर म्हणजे पॅरलल रेझोनन्स ऑकर वेन XL इज इक्वल टू XC, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जेव्हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एवढं होईल तेव्हा पॅरलल रेझोनन्स होतं. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पुन्हा तोच, ओमेगा आर इज इक्वल टू 1/2π√LC. जेव्हा पॅरलल रेझोनन्स होईल तेव्हा इम्पिडन्स हे मॅक्झिमम असतं. इम्पिडन्स जर मॅक्झिमम असतं तर करंट हा मिनिमम असतो, करंट इज मिनिमम अँड इट ॲक्ट ॲज रिजेक्टर सर्किट. ओके, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन इज क्यू फॅक्टर ऑफ सिरीज रेझोनन्स. द रेशिओ ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी टू the difference in the two frequencies taken on both sides of resonant frequency such that at each frequency the current amplitude becomes 1/√2 times the value at resonant frequency. म्हणजे क्यू फॅक्टर हा असा रेशो आहे की ज्यामध्ये रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपण डिवाइड करतोय या डिफरन्सनी. हा डिफरन्स काय, ओमेगा 2 म्हणजे त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी, की ज्या फ्रिक्वेन्सीला त्या ठिकाणी करंटची ॲम्प्लिट्यूड 1/√2 टाइम्स झालेली असेल, आणि ओमेगा 1 म्हणजे त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी की ज्यावेळेस करंटची ॲम्प्लिट्यूड पुन्हा 1/√2 टाइम्स झालेली असेल. सो ओमेगा आर इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 और इट इज इक्वल टू ओमेगा आर अपॉन ट्वाइस डेल्टा ओमेगा. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1ला ट्वाइस डेल्टा ओमेगा असं म्हणतात. सो इट इज रेझोनंट फ्रिक्वेन्सी अपॉन बँडविड्थ. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 हा डिफरन्स म्हणजेच बँडविड्थ असतो. आता त्या बँडविड्थची डेफिनेशन पण बघा काय, तर बँडविड्थ ऑफ सिरीज रेझोनन्स द डिफरन्स इन द टू फ्रिक्वेन्सीज taken on both sides of the resonant frequency where the current amplitude becomes 1/√2 times the value at resonant frequency. So bandwidth is equal to twice delta omega. It is equal to omega 2 minus omega 1. Points regarding choke coil. It is an inductor. Choke coil म्हणजे हा इंडक्टर असतो, used to reduce AC passing through a circuit विदाउट मच लॉस ऑफ एनर्जी. म्हणजे सर्किटमधनं जाणारा AC कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो, आणि या ठिकाणी एनर्जी लॉस पण खूप कमी असतो. जनरल फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज पॉवर लॉस इज ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. पॉवर फॅक्टर कॉस फाय त्याचा फॉर्म्युला असतो R अपॉन स्क्वेअर रूटमध्ये R² प्लस ओमेगा स्क्वेअर L². या चोक कॉईलमध्ये पॉवर लॉस एवढी होईल. इंडक्टन्स ऑफ द चोक कॉईल इज लार्ज, म्हणजे L ची व्हॅल्यू लार्ज असते. सो पॉवर फॅक्टर इज नियरली 0. त्यामुळे L ची व्हॅल्यू खूप जास्त असल्यामुळे हा जो कॉस फाय आहे, हा कॉस फाय हा नियरली 0 असेल. पॉवर लॉस इज मिनिमम अँड इट इज ड्यू टू हिस्टेरिसिस लॉस विच इज रिड्यूस बाय युझिंग सॉफ्ट आयर्न कोअर. त्या चोक कॉईलमध्ये जो सॉफ्ट कोअर वापरलेला असतो तो जर सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला आपण घेतला तर हिस्टेरिसिस लॉसमुळे जी एनर्जी लॉस होणार आहे ती पण कमी होऊन जाईल, आणि मग या प्रकारे चोक कॉईलमध्ये लॉस होणारी एनर्जी आपल्याला कमी करता येते बाय युझिंग सॉफ्ट आयर्न कोअर. पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा चोक कॉईलबद्दल.